येस. सगळ्यांनी डोळे हलके बंद करायचे आहे. एका शांत जागेवर बसण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर शांत जागेवर बसा. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष आपण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे देतो आहोत. संपूर्ण लक्ष आपण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास घ्यायचा आहे. सगळ्यांनी डीप ब्रीदिंग करायचं आहे. एक श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्या. पुन्हा एक श्वास सोडून द्या. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिकाधिक पॉझिटिव्ह होत आहात. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची निगेटिव्हिटी निघून जाते आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिकाधिक पॉझिटिव्ह, अधिकाधिक रिलॅक्स होत आहात. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. दोन्ही हात हृदयाजवळ जोडायचे आहेत. आणि आपण रेकीची प्रार्थना करणार आहोत. अगदी मनातल्या मनात आपण रेकीला आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्या सदस्यांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकावसोईंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. आता माझी मदत कर. कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश, अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश, या दिव्य रेकी शक्तीचा प्रकाश तुमच्या सातही चक्राची क्लिन्झिंग करणार आहे. हा दिव्य रेकी शक्तीचा प्रकाश तुमच्या सहस्रार चक्राद्वारे प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, हा पांढरा कलरचा शुभ्र प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करत आहो. असं बघायचं आहे. हा लाईट तुमच्या सहस्रार चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे.
जी काही नकारात्मकता सहस्रार चक्रामध्ये साठून आहे, त्याची घुसळण चाललेली आहे. जी काही नकारात्मक ऊर्जा, विचारांची नकारात्मकता, जो काही गोंधळ आपल्या डोक्यामध्ये आहे, तो सर्व प्रकारचा गोंधळ ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा त्याला खाली खाली ढकलत आहे. हा सर्व प्रकारची नकारात्मकता, या सहस्रार चक्रामधली नकारात्मकता हळूहळू खाली ढकलली जाते आहे. हळूहळू खाली जात आहे. एक मोठा एनर्जीचा व्हॅक्यूम क्लीनर तिथपर्यंत पोहोचला आहे आणि या व्हॅक्यूम क्लीनरच्या सहाय्याने आपण संपूर्ण क्लिन्झिंग करत आहोत. आपण थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलो आहोत. आज्ञा चक्रापर्यंत ही दिव्य रेकी शक्तीची एनर्जी पोहोचलेली आहे. आपल्या विचारांची नकारात्मकता, आज्ञाचक्रांसोबत कनेक्टेड सर्व ऑर्गन्स, आपले दात, आपले डोळे, आपले कान, यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, त्याची घुसळण चाललेली आहे. आणि ही एनर्जी रेकीच्या साहाय्याने खाली खाली ढकलली जात आहे. ही सर्व एनर्जी अगदी सहस्रार चक्रामधून सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, आज्ञा चक्रातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी खाली ढकलल्या जात आहे. अजून खाली ढकलल्या जात आहे. आपल्या गळ्यापर्यंत पोहोचलेली आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या गळ्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा, वरची सर्व नकारात्मकता खाली ढकलली जात आहे. खाली ढकलली जात आहे. अगदी प्रेशरनी ती खाली जात आहे. जी काही निगेटिव्हिटी आहे ती गळ्यात आता पोहोचलेली आहे. गळ्यातली निगेटिव्हिटी, दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा गळ्यापर्यंत पोहोचली आहे. अजून प्रेशर करते आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी गळ्यापासून खाली ढकलली जात आहे. गळ्यामधली जी काही नकारात्मकता आहे ती अजून प्रेशरनी खाली हृदयापर्यंत पोहोचली जात आहे. संपूर्ण विशुद्धी चक्राचं क्लिन्झिंग होते आहे. संपूर्ण विशुद्धी चक्राचं क्लिन्झिंग होत आहे. आपल्या गळ्यामधली नकारात्मकता आता हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. आता व्हॅक्यूम क्लीनर ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हृदयामधले जे काही ब्लॉकेजेस आहे, जे रागाचे ब्लॉकेजेस आहे, क्रोधाचे ब्लॉकेजेस आहे, खूप राग साठवून ठेवलाय, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, हा सर्व निगेटिव्ह एनर्जीचा स्रोत, हा प्रवाह या दिव्य रेकी शक्तीच्या द्वारे खाली ढकलला जातो आहे. हा प्रवाह दिव्य रेकी शक्तीच्या द्वारे खाली ढकलला जातो आहे. अजून खाली जातो आहे. हृदयामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे, हृदयामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, ती रेकी शक्तीच्या साहाय्याने अजून खाली अगदी डीप मध्ये जात आहे. मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. डोक्याच्या केसांपासून अगदी हृदयापासून जी काही निगेटिव्हिटी आहे ती मणिपूर चक्राद्वारे आता खाली ढकलली जात आहे. बघा, या ऊर्जा तुमच्या डोक्यापासून प्रवाहित होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा, संपूर्ण वाईट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ह्या तुमच्या सहस्रार चक्रापासून, तुमच्या डोक्यांच्या केसांपासून अगदी मणिपूर चक्रांपर्यंत अगदी प्रेशरनी प्रवाहित होत आहेत. अगदी प्रेशरनी प्रवाहित होत आहेत.
मणिपूर चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, ही मणिपूर चक्रातली निगेटिव्हिटी रेकी शक्तीच्या साहाय्याने अधिकाधिक खाली जात आहे, अगदी डीप मध्ये जात आहे. मणिपूर चक्रातील नकारात्मकता बेंबीपर्यंत पोहोचलेली आहे. बेंबी आपली नाभी चक्र, नेव्हल चक्रापर्यंत सर्व प्रकारची नकारात्मकता, काही दोष असतील शरीरामध्ये, ते सर्व दोष अगदी खाली ढकलल्या जात आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या सहस्रार चक्रातली नकारात्मकता अगदी आपल्या बेंबीपर्यंत पोचलेली आहे. हळुवारपणे अजून खाली जात आहे ही, आणि पूर्ण वरचे चक्र पॉझिटिव्ह होत आहे. सर्व नकारात्मकता प्रेशर करतोय आपण खाली. सर्व नकारात्मकता खाली ढकलली जात आहे, खाली जात आहे, स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचलेली आहे. आपल्या क्राउन चक्रापासून आपल्या नेव्हल चक्रापर्यंतची सर्व प्रकारची नकारात्मकता हळूहळू खाली ढकलली जाते आहे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये घुसळण सुरू आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने स्वाधिष्ठान चक्राची नकारात्मकता अजून खाली ढकलल्या जात आहे, अजून खाली ढकलल्या जात आहे. अगदी तुमच्या डोक्याच्या केसांपासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा प्रवाहित होत आहेत. तुम्ही एका पांढऱ्या कलरच्या प्रकाशामध्ये तुमच्या सगळ्या चक्रांना भेदून तो प्रकाश खाली खाली जातो आहे. हे चक्रांना हा पांढरा भेदून प्रकाश तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचला आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता रूट चक्रापर्यंत प्रवाहित होत आहे, बघायचं आहे. सर्व प्रकारच्या ऊर्जा, अगदी सर्व नकारात्मक ऊर्जा आता ह्या रूट चक्राच्या पर्यंत पोहोचल्या. तिथे एक गोळा तयार होतो आहे बघा. सर्व निगेटिव्ह एनर्जीचा गोळा तयार झाला आहे. सर्व निगेटिव्ह एनर्जीचा हा गोळा तुमच्या रूट चक्राद्वारे बाहेर पडला आहे. रूट चक्राद्वारे बाहेर पडला आहे. हा निगेटिव्ह एनर्जीचा गोळा बघा रूट चक्राद्वारे बाहेर पडला आहे. तुम्ही आता एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशात बसलेले आहात. तुम्ही अगदी डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये बसलेले आहात. सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा रूट चक्राद्वारे त्याचा गोळा बाहेर पडला आहे आणि पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन त्याचा ब्लास्ट झालेला आहे. बघा खाली पृथ्वीच्या भूगर्भात तो गोळा जात आहे, अजून खाली जात आहे, अजून खाली जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात त्याचा ब्लास्ट झालेला आहे बघा. त्याचा ब्लास्ट झालाय. तुमची सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी शरीराच्या बाहेर पडलेली आहे, अगदी कायमस्वरूपी बाहेर पडते आहे बघा. आणि त्याचा ब्लास्ट झालाय. सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी निघून गेलेली आहे, कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. तुम्ही आता एक व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करता आहात. संपूर्णतः पॉझिटिव्ह, संपूर्णतः सकारात्मक तुम्ही आहात. संपूर्णतः पॉझिटिव्ह, संपूर्णतः सकारात्मक आहात. आता ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा, अगदी पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या पुन्हा एकदा रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. या ऊर्जांनी रूट चक्रामध्ये प्रवेश करून लाल कलर ग्रहण केलेला आहे. संपूर्ण लक्ष आपण, आपले विचार आपण मूलाधार चक्रावरती केंद्रित करा. आपलं लक्ष आपण मूलाधार चक्रावर केंद्रित करायचं आहे.
आणि या ऊर्जा तिथे लाल कलर मध्ये व्हिज्युअलाइज बघतोय आपण. त्या ऊर्जा काय झालंय, ऊर्जांनी लाल कलर ग्रहण केला आहे बघा. अगदी शांतपणे आपण 2 मिनिटं लक्ष केंद्रित करायचं आहे या ऊर्जांकडे. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर, तिथे आपल्याला लाल कलर दिसतोय बघा. हळूहळू मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत या ऊर्जा पोचत आहेत. या ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोचल्या आहेत बघा. आणि स्वाधिष्ठान चक्राजवळ आपल्याला केशरी कलर बघायचा आहे. 2 मिनिटं आपण नाभी चक्राच्या 3 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्र आहे तिथे लक्ष केंद्रित करणार. संपूर्ण पॉझिटिव्ह तुमचं स्वाधिष्ठान चक्र आहे. संपूर्ण स्वास्थ्य त्याला लाभ झालेला आहे. संपूर्णतः सुरक्षित आहे. स्वाधिष्ठान चक्र, त्याच्या आजूबाजूचे सर्व अवयव संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने त्याला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हळूहळू या ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोचत आहे बघा. मणिपूर चक्राचा रंग आपल्याला बघायचा आहे, तिथे पिवळा कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. पूर्णतः लक्ष मणिपूर चक्रावर केंद्रित करतोय आपण. मणिपूर चक्राचा पिवळा रंग बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत पोहोचल्या आहेत. हळूहळू हृदयापर्यंत पोहोचत आहोत. हळूहळू हृदयापर्यंत पोचायचं आहे. संपूर्ण ऊर्जा हृदयापर्यंत पोचत आहेत. तुमच्या हृदयाची चार्जिंग करायसाठी तुमच्या हृदयापर्यंत रेकी शक्तीच्या ऊर्जा पोचलेल्या आहेत. या हृदयामध्ये आपल्याला हिरवा कलर बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने हृदयाची हिलिंग होत आहे. या ऊर्जा हृदयापर्यंत व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. हृदयामध्ये आपल्याला हिरव्या कलरनी बघायचं आहे. या ऊर्जांनी हिरवा कलर तिथे दिलेला आहे. त्यांनी रूप धारण केलेलं आहे. हृदयाकडे जे काही कनेक्टेड ऑर्गन्स आहे, जे काही टिश्यू आहे, आपले लंग्स आहेत, याला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. अगदी रूट चक्रापासून हृदयापर्यंत या ऊर्जा पोचल्या आहेत. हृदयापासून आता आपल्याला वरती वरती जायचं आहे. आपल्या गळ्यापर्यंत येतोय आपण. हळूहळू गळ्यापर्यंत या.
विशुद्धी चक्रापर्यंत आलो आहे. आपल्या गळ्यापर्यंत यायचे प्रत्येकाने. विशुद्धी रंग चक्र आपल्याला तिथे बघायचं. विशुद्धी चक्राचा रंग आपल्याला तिथे बघायचा. आकाशी कलर आपल्या गळ्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचा आहे. आकाशी रंग आपण गळ्यामध्ये बघतो आहे. नीलकंठी रंग, हळूहळू अजून वरती जायचं आहे. अजून थर्ड आय चक्रापर्यंत जायचं आहे. अजून वरती थर्ड आय पर्यंत पोहोचलोय. आज्ञाचक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा आपल्याला आज्ञाचक्रावरती डार्क निळा कलर बघण्याचा, जांभळा कलर बघण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. सर्वांनी आपल्या दोन्ही भुवयांच्या मधात लक्ष केंद्रित करायचं आहे. या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जा तुमच्या अगदी पायाच्या नखांपासून तुमच्या डोक्यापर्यंत, थर्ड आय चक्रापर्यंत, आज्ञा चक्रापर्यंत प्रवाहित झालेल्या आहे. आज्ञा चक्रावर सर्वांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. डार्क निळ कलर बघण्याचा प्रयत्न करा तिथे. सर्वांनी आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे डार्क निळा कलर बघण्याचा प्रयत्न करा. आज्ञाचक्र, आज्ञाचक्रासोबत सर्व अवयव, सर्व टिश्यू, सर्व सेल्स यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. विचारांना क्लॅरिटी भेटलेली आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये प्रवाहित होत आहेत. हळूहळू अजून वरती जातो आहे. आपल्या डोक्याच्या मध्यभागी आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या क्राउन चक्रावर, आपल्या टाळूच्या तिथे आपण लक्ष केंद्रित करतो आहे. आणि तिथे जांभळा कलर बघण्याचा प्रयत्न करा. पर्पल कलर आपण तिथे बघतोय बघा, व्हायलेट कलर. पर्पल कलरचं कमळाचं फूल तिथे उमललेलं आहे बघायचं. कमळाचं फूल तिथे आपल्याला बघण्याचा प्रयत्न करा. क्राउन चक्रावर या दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने एक सुंदर कमळाचं फूल उमललेलं आहे. या ऊर्जा अगदी खालच्या रूट चक्रापासून अगदी वरपर्यंत प्रवाहित होऊन क्राउन चक्रावर आपल्या कमळाचं फूल आपण व्हिज्युअलाइज करतो आहे. तुम्ही आता संपूर्णतः पॉझिटिव्ह आणि फक्त बॅलन्स्ड, आनंदी, हॅपी झालेले आहात तुम्ही. तुम्ही खूप मोठा पॉझिटिव्हिटीचा मॅग्नेट तयार झालाय तुमच्यामध्ये. पॉझिटिव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. चांगलं आरोग्य तुमच्याकडे येत आहे. पुरेसा पैसा तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. चांगले नातेसंबंध तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. तुमची करिअरमध्ये प्रगती होत आहे. सातही चक्र आपले संपूर्णतः सुरक्षित आणि बॅलन्स आहे. शरीरातल्या सर्व सिस्टीम्स, ऑर्गन्स संपूर्णतः सुरक्षित आणि बॅलन्स आहे.
स्वतः एकदम आनंदी आहात, हॅपी आहात. सातही चक्र एकदम संपूर्णतः सुरक्षित आणि बॅलन्स आहात. चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेली आहे तुमच्या. खूप रिलॅक्स तुम्ही आहात. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आहे. सगळ्यांना आपण धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. अगदी मनापासून आपण आभार मानायचे रेकी शक्तीचे. आई वडिलांचे आभार व्यक्त करा. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे, सदस्यांचे आभार व्यक्त करा. स्वतःचे आभार व्यक्त करा. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. युनिवर्सचे आभार व्यक्त करा. हळूहळू आपण दोन्ही हात रब करणार आहोत आणि या ऊर्जा आपल्याला चेहऱ्यावरती फिरवायचे हात दोन्ही आणि चेहऱ्याला द्या. हळूहळू अगदी हळूहळू डोळे उघडायचे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. चेहऱ्याला द्या, डोळ्यांना द्या. पूर्ण ऊर्जा डोळ्यांना द्या आणि हळुवारपणे परत या. हळुवारपणे परत या. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. रिलॅक्स आहात तुम्ही. खूप रिलॅक्स आहात. खूप रिलॅक्स. खूप रिलॅक्स. हळुवार डोळे उघडा. कसं वाटतंय रुपाली मॅडम? पाय आकडून आलेत? काय अनुभव होता? अनम्यूट करा. छान वाटलं. सगळे तुम्ही जे जे इन्स्ट्रक्शन देत होते त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि रोजच्या 21 दिवसाच्या ह्यांनी माझं असं मला वाटतंय की मी सक्सेस होईल या गोष्टीमध्ये, असा मला आत्मविश्वास वाटला. व्हेरी गुड. साधना कराल मग? हो, नक्की नक्की. व्हेरी गुड. पुढे जायचंय याच्यामध्ये. येस, जागृती मॅडम. चांगलं वाटलं मॅडम. फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतंय? हो. छान वाटतंय मॅडम. फ्रेश वाटतंय. सोनाली मॅडम, छान वाटतंय? हो. ज्योती मॅडम, काय अनुभव होता? छान वाटतंय. रिलॅक्स फील होतंय. फील झालं ना? मग आता रोज केलं तर छान वाटेल ना अजून? जी काही निगेटिव्हिटी आहे ती कायमस्वरूपी नष्ट होईल. मॅडम, मी ज्या वेळेला मेडिटेशन करते ना, तेव्हा पाठीमध्ये म्हणजे मणिपूर चक्राच्या बॅक साईडला असं पेन होतंय जास्त. म्हणजे किती तुम्ही असं ताठ बसण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्यामुळे होत असते ते. बघू आपण, मणिपूर चक्र ब्लॉक असेल कदाचित, म्हणून होतं. मला पण असं जाणवलं. म्हणजे मी ताठ बसलेली ना, जेव्हा जेव्हा क्लिन्झिंग करत होतात ना, तेव्हा अशी गळ्याच्या इथे असं एकदम अवघडला, एक आवंढा गिळावा लागला आणि नंतर बॅक साईडला पण मणिपूर चक्राच्या बॅक साईडला पण असं पाठ भरून आली पाठ क्लिन्झिंग. म्हणजे आपण सवय नसताना पाठ भरून येते कधी कधी. पण कधी कधी ना आपण जेव्हा एनर्जीला खाली ढकलत असतो तेव्हा पण आपल्याला त्रास होतो.
की आपण जेव्हा जी काही रिमूव्ह करतो आहे एनर्जी निगेटिव्हिटी तेव्हा त्रास होतो. पण ओव्हरऑल तुम्हाला चांगलं वाटलं? हो हो, खूप छान. स्नेहा मॅडम रिलॅक्स आहात का? हो हो खूप जास्त रिलॅक्स वाटतंय. हा भावना मॅडम कशा आहात? फ्रेश वाटतंय. वाटतंय, व्हेरी गुड. मग आता रेकॉर्डिंग बघून रोज करा. हो. हं? हो. हळू जरा सगळे काल काल ॲब्सेंट असल्यामुळे मला थोडीशी गडबड झाली आज. पण केलं, मी करायचा प्रयत्न केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा आर्या मॅडम. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. वाटतंय, व्हेरी गुड. हो हो छान. सतीश सर, काय अनुभव होता तुमचा? तुम्ही बोलूनच नाही राहिले काही. अनम्यूट करा, अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे सर. तिथे बटन आहे, हे बघा. आता दिसतंय का बटन? हा, येस. हा, मस्त वाटलं. आणि 10 दिवसांचा काय अनुभव होता? काय शिकायला मिळालं? कसं वाटतं सेशन? हो, खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. ओके. तुषार सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं बहुतेक कोणीतरी ना? करता करता मधात मग फोन येणं, मग कोणी कस्टमर आला तर मग ते बिघडलं. पण ओव्हरऑल थोडंसं हेवी वाटत होतं. म्हणजे जसं तुम्ही सांगत होते एनर्जी खाली जात आहे निगेटिव्ह एनर्जी, ते फील होत होतं असं काहीतरी जाताना मागून. शांततेने बसून. हम्म. येस, आता मी ही रेकॉर्डिंग अपलोड करेल. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी हे 7 चक्राचं या पद्धतीने पण मेडिटेशन करू शकता. ही एक मेथड आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक चक्रावरती रूट चक्रापासून लक्ष केंद्रित करायचं आणि प्रत्येक चक्रावरती बीजमंत्राची साधना करायची. लम पासून आपण सुरुवात करणार. लम, वम, रम, यम असं वरती जायचं. मग हम म्हणायचं, मग ओमकार गुंजन करायचं. या पद्धतीने आपण बीज मंत्रांची मंत्र साधना करून देखील मेडिटेशन करू शकतो. कळालं? या पद्धतीने पण एक मेथड आहे, ही पण तुम्ही साधना करू शकता. गौरी मॅडम कशा आहात? गौरी मॅडम खूप दिवसांनी भेटलेत, कशा आहात? बरी आहे मॅडम. बरी आहे, काही मेसेज नाही, काही नाही. काय नाही, सध्या ते मी मागे आजारी पण होती ना, ऍडमिट पण होती. हा हा. आता बरी आहे. आता परत केमोच्या थेरपी चालू केल्यात ना, हा हा. त्याच्यामुळे. मला म्हटलं होतं ग्रुपमध्ये फोटो पाठवा, तुम्ही पाठवलाच नाही. मला असं वाटत होतं तुम्हाला पाठवावं, पण हा. म्हटलं की एवढी पण गरज नाहीये की जेणेकरून होतंय हँडल. घेऊ हा, म्हणजे माझ्याकडे आहे तेवढी हे. मग मी केली माझी साधना, मग मला वाटलं पण आपण तरी ते एक क्षण. कारण रुचिका हो. मॅडम 3 वेळा मेसेज केले की गौरी मॅडमला सांगा की ग्रुप हिलिंग करायची असेल तर आपण करू शकतो म्हणून. हा, म्हणजे नितीन पण बोलत होता, पण म्हटलं की नको, सध्या तरी नको. म्हणजे आता मला नाही गरज. म्हणजे जेव्हा ऑपरेशन असेल तेव्हा मी हक्काने मागेन. येस येस, आता म्हणजे मी ठीक आहे, चालते वगैरे, त्याच्यामुळे मी माझी साधना करू शकते. नक्की कर्मा. मग एक क्षण तर असं म्हणजे हॉस्पिटलमध्ये आला होता की नाहीच, पण नाही, मग दुसऱ्या क्षणाला म्हटलं नाही, आहे आपल्याकडे पण पावन. हरून नाही चालणार आपल्याला. कुठून चालायचंच नाही. तुम्ही काय बोलला आहात मला की मी हवाई टकाटा बनणार आहे म्हणून. हो. मग 22 नक्की नक्की. 22 ग्रँड मास्टर मला पाहिजेत गौरी मॅडम. हो, करणार. तुमचे 22 ग्रँड. सध्या तरी माझ्याकडेच लक्ष आहे माझा, येस. त्याच्यामुळे मी म्हणजे दुसरीकडे काय बघत नाहीये. आता सध्या माझी तब्येत ठीक एकदम करायची, मग बाकी सगळं. मग हवाई टकाटांचं उदाहरण आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि ठरवायचं आहे की जसं हवाई टकाटांनी 22 ग्रँड मास्टर तयार केले होते तसे गौरी सुरतेनी पण 22 ग्रँड मास्टर झाले पाहिजेत. हा, मी रेकॉर्ड नक्की नक्की. लाईव्ह आहे इथे, लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये सांगते की तुमचे 22 ग्रँड मास्टर झाले पाहिजे. हो, हो की नाही? करणार. येस. हो. चला चला थांबूया आता.
छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. उद्या आपण साधना करणार आहोत रेकीची, फर्स्ट लेवलची. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू. मॅडम उद्याचा टाइम काय ठरलं पण मग शेवटी? 2 वाजताच घेऊया. ठीक आहे. बरं, ओके.